माणसाचा राग जेव्हा विवेकापेक्षा मोठा होतो तेव्हा काय होतं याचं भयान उदाहरण म्हणजे पिंपळनेरची ही घटना। गोसावी समाजातील दोन गटातला अंतर्गत वाद इतक्या टोकाला गेला की एका शुभकार्याचं स्मशान झालं। संपत्तीचा वाद असेल किंवा प्रतिष्ठेचा, पण किंमत मात्र रक्ताच्या नात्याला मोजावी लागली। 3 जीव गेले, 3 गंभीर जखमी झाले आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं। केवळ एका लग्नपत्रिकेमुळे पुकारलेलं हे युद्ध नेमकं होतं तरी काय, पाहूयात। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पिंपळनेर मधील नीलकंठ नगर परिसरात गुरुवारी विजय गोसावी यांच्या मुलीच्या साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम सुरू होता। सर्व नातेवाईक आनंदाने एकत्र जमले होते, पण या आनंदावर जुन्या वादाचं सावट होतं। लग्नपत्रिकेत नाव टाकण्यावरून दोन गटात आधीच धुसफूस सुरू होती। दुपारच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला। दोन गट आमने सामने आले आणि रागाच्या भरात धारधार शस्त्रांनी एकमेकांवर वार करण्यात आले। कुऱ्हाड आणि चाकूच्या सपासप वारांनी मंगल मंडपाचं रूपांतर रणांगणात झालं। बळी गेलेले आणि जखमी या भीषण हल्ल्यात 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। एक देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय वर्ष 35, सुरेश मोजगीर गोसावी वय वर्ष 55, साहिल सुरेश गोसावी वय वर्ष 22, यासोबतच पंकज गोसावी, सुरेश सुपुडुगीर गोसावी आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। हल्लेखोर पळून जाणाऱ्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ओटाबारी येथून 3 ताब्यात घेतले। अटक केलेले आरोपी कांतीलाल गोसावी, जयंत गोसावी आणि कार चालक हे सर्व गुजरातचे रहिवासी आहेत। याशिवाय यशवंत गोसावी, अनिलगिरी गोसावी आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मृतांच्या नातेवाईकांनी एक खळबळजनक आरोप केलाय। हा हल्ला पूर्वनियोजित होता असा दावा अशोक गिरी यांनी केलाय। काही दिवसांपूर्वीच आरोपींनी व्हॉट्सअप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती। जर प्रशासनाने किंवा कुटुंबाने ही धमकी वेळीच गांभीर्याने घेतली असती तर आज या 3 चिता एकदम पेटल्या नसत्या। लग्नपत्रिकेत नाव असणं किंवा नसणं यावरून इतका मोठा रक्तपात होणं हे समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतंय। या घटनेने संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।